नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. अहिल्यानगरात ईद ए मिलादची जय्यत तयारी. संवेदनशील भागांची एसपी सुदर्शन यांनी केली पाहणी. मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद ए मिलाद सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असून या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी सोमवारी स्वतः दुचाकीवरून शहरातील विविध भागांची पाहणी करत मिरवणूक मार्ग, प्रमुख चौक तसेच संवेदनशील परिसराचा आढावा घेतला. ईद ए मिलाद निमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडावी तसेच वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी दिला. ईद ए मिलादचा सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी अहिल्यानगर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले. KNH न्यूज 24 प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर. ईद ए मिलादचा उत्सव आहे. त्या अनुषंगाने काल आमच्या पूर्ण टीमने रूट मार्च घेतलेला होता. त्या अनुषंगाने माझा पण पहिल्यांदा हा अनुभव आहे. तो त्यासाठी मी आज बाईकवर फिरून जे पूर्ण रस्त्याच्या पाहणी केलेला आहे. माझ्या वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP आणि ठाणेदार आणि जे गोपनीय स्टाफ सोबत फिरलेलो आहे. आणि असं माहीत पडला की 2 मिरवणूक निघत आहे. ते दुपारीचा एक आणि ते संध्याकाळीचा दुसरा मिरवणूक आहे. त्या अनुषंगाने आता पाहितलं की ते कापड बाजारमध्ये जे रोडचं दुरुस्ती पण चालू आहे. त्यांचे परवा दिवशी जे मीटिंग झाला होता त्यामध्ये म्युन्सिपल कमिशनर पण बोललो की ते दुरुस्ती करून देणार आहे. तो त्या अनुषंगाने ते जुने रूट तोच फॉलो होणार आहे. फक्त एवढंच विनंती आहे सर्व नागरिकांना आणि मुख्यतः मुस्लिम बांधवांना, जे जुने रूट आहे ते वापरा आणि मेनली आक्षेपार स्टेटमेंट, बॅनर्स असतील आणि ते मोठा फ्लॅग्स फिरू नका. तुम्हाला पण माहिती आहे ते जुने रस्ता आहे ते मॅक्झिमम वायर्स आहेत, इलेक्ट्रिक वायर्स आहे. आणि जे फ्लॅग्स तुम्ही बनवताय ते वुडन स्टिक्सचे बनवा आणि नाहीतर प्लास्टिक पाईप वापरा. नाहीतर ते तुम्ही स्टील रॉड काही वापरला तर तिकडे बरेच ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर्स आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहे त्यासाठी. आणि हा मुद्दा आज रूट पाहणीनंतर उद्या आमच्या शांतता बैठक पण आहे. तो शांतता बैठक जे कलेक्टर ऑफिसला घेणार आहे तो उद्या संध्याकाळी 6 वाजता जे त्यांच्या जे मुस्लिम बांधवच्या आणि शांतता जे मेंबर्स आहे, शांतता कमिटी मेंबर्स, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे. आम्ही विनंती पण करणार आहे की अत्यंत शांतताने हा दरवर्षी होत आहे जे उत्सव, त्या अनुषंगाने यावर्षी पण असं होऊ द्या म्हणून आणि काय काळजी घ्यायची आहे ज्या सूचना मी देणार आहे. आणि त्यांच्या पण आम्ही ऐकणार आहे की काय त्यांच्या काही अडीअडचण असेल तर ते चर्चा करून आम्ही दूर करणार आहे. तो तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना बोलू इच्छितो. अहिल्यानगरमध्ये शांतता राखण्यासाठी तुम्ही पण सहकार करा पोलिसांना. आणि नेहमीप्रमाणे ते सहकार भेटत आहे आम्हाला. तरी पण यावर्षी काही रस्ता दुरुस्तीच्या विषयामध्ये थोडं काळजी घ्यावा लागेल. तो पोलीस तुमच्या सहकारासाठी आहे आणि तुम्ही पण पोलीस